पुण्याच्या नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेले अवाढव्य मेट्रो प्रकल्प आणि खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा प्रस्तावित बोगदा हे प्रकल्प शहराचा विकास नसून विनाश करणारे आहेत, असा गंभीर आरोप ग्रीन थम्सचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मेट्रो, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नांवरून प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना पुण्यात मात्र अवाढव्य बांधकामे करून सिमेंटचे जंगल उभे केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मेट्रोच्या दोन्ही बाजूंना 4 FSI दिल्याने भविष्यात वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटिल होईल अशी भीती कर्नल पाटील यांनी व्यक्त केली. तसेच खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानच्या 32 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्याला त्यांनी मूर्खपणा संबोधले. 2 TMC पाणी वाचवण्यासाठी एवढा मोठा खर्च आणि मलब्याचा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा धरणातील गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असे त्यांनी सुचवले. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कालव्यालगतचे रस्ते दुचाकींसाठी खुले करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. शहरातील पाणी टंचाईवर बोलताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यात एकीकडे टँकरराज सुरू असून गरीब महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे अधिकारी वातानुकूलित दालनात बसून जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुढच्या पिढीसाठी राहण्यायोग्य शहर ठेवायचे असेल तर हे चुकीचे प्रकल्प तातडीने थांबवले पाहिजेत, असे कळकळीचे आवाहन कर्नल सुरेश पाटील यांनी प्रशासनाला आणि पुणेकरांना केले आहे.